नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. एक सुंदर गवळण होती. ती दूध विकण्यासाठी रोज जात असे. मग एक दिवस तिने दुधाची चरवी घेतली आणि दूध विकण्यासाठी ती बाजारात गेली. मग ती चालता चालता तिच्या मनात विचार येऊ लागले की आज खूप सणाचा दिवस आहे. म्हणजे असं ती मनात विचार करत आहे, आज सणाचा दिवस आहे, मग लोक जास्त येतील, मग मी म्हणजे जास्त पैसे घेऊन दूध त्यांना विकत देईल आणि मग मी त्या पैशांची थोडी अंडी विकत घेईल. अंडी विकत घेतल्यानंतर ते अंडी उबलायला ठेवेल, मग त्याची पिल्लं तयार होतील, मग ती मोठी झाल्यावर त्यांच्यापासून परत मला अंडी मिळतील व पुन्हा पिल्ले होतील, पुन्हा अंडी होतील. असं ते चालत राहील आणि माझ्याकडे भरपूर पैसे येतील. असं आणि भरपूर पैसे आल्यानंतर मग एखादा तरुण माझ्याशी लग्न करण्यासाठी येईल, माझ्याशी लग्न करेल. मग त्याच्याशी मी न काही बोलता म्हणजे नकार न देता होकार देऊन मी त्याच्याशी लग्न करील. असं माझं हे सुखी जीवन होईल. हे जे तिचे मनात विचार चालू होते, तिचं ते स्वप्न होतं, मनातील स्वप्न होते. मग अशी विचार करता करता तिने मान अशी झटकली. मग त्याने काय झालं, तिच्या डोक्यावरची जी दुधाची चरवी होती ती खाली पडली आणि मग काय झाले, दुधाने भरलेली जी चरवी होती ती खाली जमिनीवर पालथी झाली. त्याने सर्व दूध हे मातीत गेले आणि तिची जी ती विकण्यानंतर जी काही त्याच्याने पैसे मिळणार होते, त्याची जी काही स्वप्न ती मनात रंगवून ठेवलेली होती ती धुळीत मिळाली. मग यावरून आपल्याला एवढंच सांगता येईल की आपण जो मनात विचार करतो किंवा आपली मनातील जी स्वप्न असतात, ती स्वप्न रंगवत असताना आपण थोडं भान ठेवले पाहिजे आणि आपलं जे काही देवाचं नामजप आहे, नामस्मरण आहे, ते सुद्धा आपण करीत राहिले पाहिजे. जर तिने हा विचार केला असता की नाही, आजचं हे सणाचा दिवस आहे, दूध छान विकलं जाईल, मग मी थोडं देवासाठी प्रसाद म्हणून देवाला हे करेल, म्हणून नंतर मग माझा विचार करेल, असा तिने थोडा जरी विचार केला असता तर नक्कीच तिला काहीतरी हाती मिळालं असतं. पण ती स्वतःचाच विचार केलं गेली आणि जी स्वप्न पूर्ण होण्यासाठी खूप वेळ लागणार आहे, वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष लागणार आहेत, तिने या 5-10 मिनिटाचंच ते रंगवून घेतलं. म्हणून तिची सर्व स्वप्न धुळीत